नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण अगदी मस्त चवीला भन्नाट अशी रेसिपी बनवतोय। बऱ्याच वेळा आपल्याला चपाती, भाकरी आणि भाजी हे तिन्ही बनवायचा कंटाळा येतो। अशा वेळी तुम्ही जर ही एकच रेसिपी बनवाल तर अगदी पटकन, झटकन आणि तितकीच खमंग, टेस्टी आणि कुरकुरीत रेसिपी नक्कीच बनेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथं आता बघा मी 1 वाटी इतकं हे तांदळाचं पीठ घेतलं। ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने सुरुवातीला मी 1 वाटी पाणी घेतलं आणि ह्यातलं थोडंसं पाणी घालून आता हे पीठ चांगलंसं मिक्स करून घ्यायचं। पिठामध्ये गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत ह्याची देखील काळजी घ्यायची। आता हे पीठ चांगलं मिक्स केल्यानंतर मी जे काही शिल्लक पाणी ठेवलं होतं तर ते पण याच्यामध्ये ॲड करून पुन्हा हे सगळं चांगलंसं मी मिक्स करून घेतलं। बऱ्याच वेळा आपल्याला संध्याकाळच्या वेळी की स्वयंपाकाचा कंटाळा वगैरे येतो, त्यावेळी काय बनवायचा हा प्रश्न असतो, त्यावेळी तुम्ही नक्कीच ही रेसिपी बनवू शकता। आता पुन्हा मी तर दुसरी वाटी देखील पाणी ॲड करून घेतले आणि हे चांगलं असं पीठ मिक्स करून घेऊयात। शाळेतून मुलं घरी आली की काहीतरी आपल्याकडे मागून हट्ट करत असतात, त्यावेळी तुम्ही पटकन ही रेसिपी बनवून देऊ शकता। पीठ बघा अगदी मस्तपैकी छान मिक्स करून झाले। ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटं हे साईडला ठेवून देऊयात। तोपर्यंत इथं बघा का भांड्यामध्ये मी एक 5 ते 6 बेडगी मिरच्या घेतल्या होत्या आणि त्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्या जेणेकरून मिरच्या छान मऊ होतील। आता मिरच्या छान भिजल्या गेल्या की त्या आपण मिरच्या काढून घ्यायच्या। त्यामध्ये आपण एक 7 ते 8 लसूण पाकळ्या, ह्या रेसिपीमध्ये लसणाचा वापर जास्त होतो। त्यानंतर अर्धा चमचा मी जिरे घातलेले आहेत। लसणाचा फ्लेवरमुळे हे रेसिपीला एक चव खूप छान खमंग येते। आता पाणी न घालता हे अगदी छान असं बारीक वाटून घ्यायचं। तुम्हाला मिरच्यांचं तिखट कितपत हवं आहे ह्यावरती मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त पण ठरू शकतं। 10 ते 15 मिनिटं पण झालेत आणि आता हे झाकण काढून आपण चेक करूयात। हे पीठ पण बघा अगदी मस्तपैकी छान असं रेस्ट झालेलं आहे आणि एकसारखं पण पीठ तयार झालं आहे। तर ह्यामध्ये आता आपण जो लसणाची चटणी जी वाटून घेतली ती तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे याच्यामध्ये घालू शकता। ह्या लाल मिरचीमुळे रंग छान येतो आणि लसणामुळे खमंगपणा येतो। भरपूर सारी बारीक चिरून घेतली मी कोथिंबीर टाकले आणि अगदी छान असं हे मिक्स करून घ्यायचं। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यावरील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील। तर बघा हे छान मिक्स झालंय। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा हे सगळं छानपैकी असं मिक्स करून घेऊयात। तुम्ही तर लाल मिरच्याच्या ऐवजी लाल तिखट किंवा मग हिरवी मिरची पण वापरू शकता। फक्त ह्या रेसिपीमध्ये लसणाचा वापर थोडा जास्त करा, त्यामुळे लसणाची टेस्ट ना खूप छान लागते। आता हे पीठ मला खूपच घट्टसर वाटतंय म्हणून पुन्हा ह्याच्यामध्ये मी 1 वाटी पाणी ॲड करून घेतले। आता इथे टोटल बघा मी 3 वाटी पाणी घालून घेतले। प्रत्येकाच्या पिठानुसार ह्या पाण्याची जास्त किंवा कमी पण लागू शकतं। आता इथे मी सुरुवातीला 3 वाटी वापरले पाणी। हे छान असं मिक्स करून घेतले। अगदी पातळ पाण्यासारखं पातळ असं हे मी बॅटर करून घेतले। कोथिंबीर आणि लसणाच्या चटणीमुळे अगदी मस्तपैकी छान रंगही आलाय। अगदी मस्त हे कलरफुल असं बॅटर दिसतंय, पण ह्यामध्ये सोडा वगैरे वापरण्याची गरज नाहीये। बॅटर बघा छानपैकी रेस्ट झाल्यानंतर इथं बघा एका गॅसवरती नॉनस्टिकचा तवा ठेवला। गॅस मोठा करून हा तवा अगदी छानपैकी कडक तापवून घेतला। त्यानंतर अशा पद्धतीने ब्रशने आपण छान तेल लावून घ्यायचं। लक्षात ठेवा जेव्हा अशा पद्धतीने आपण जाळीदार घावणं बनवतो तेव्हा नेहमी तव्याला छान तेल लावायचं आणि गॅस मोठा ठेवायचा। बॅटर पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं जेणेकरून पीठ खाली बसणार नाही आणि त्यानंतर तव्याच्या कडेनं आपण हे मस्तपैकी घावण टाकायला सुरुवात करायची। गॅसची फ्लेम मोठी असल्यामुळे छानपैकी जाळी पडते। अगदी मस्त आणि छानपैकी हे घावण तयार होतं। आता हे घावण घालून झालं की गॅस थोडासा मीडियम करायचा आणि छानपैकी हे कुरकुरीत होईपर्यंत आपण परतवून घ्यायचं। तुम्ही बघू शकताय साधारणपणे 2 ते 3 मिनिटांनंतर अगदी मस्तपैकी क्रिस्पी छान असा कलरही आलाय, रंग पण सुरेख आला आणि तुम्हाला दिसत असेलही हे तव्यापासून अगदी मस्तपैकी विलग झाले। अजिबात हे तव्याला चिकटत नाही। जेव्हा घावण घालतो ना तेव्हा आपल्याला वाटतं की हे खूपच पातळ झालंय, हे निघेल का, पण तुम्ही गॅस मध्यम करून ठेवलात ना तर ते अगदी छानपैकी कुरकुरीत होतं आणि त्यामुळे मस्तपैकी असा हा लसूणी डोसा किंवा लसूणी घावण तयार होतं। खूप छान लागतं। मी तुम्हाला आणखी एक बनवून दाखवते। पुन्हा तव्याला छान तेल लावून घ्यायचं, गॅस मोठा करायचा आणि हे बॅटर पुन्हा तळातून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने तव्याच्या कडेनं हे घावण घालायला सुरुवात करायची। आपण ह्याआधी देखील टोमॅटोचं घावण किंवा कांद्याचं घावण बघितलं होतं, तर आज आपण हे लसूणी घावण बनवतोय। बऱ्याच वेळा भाजी काय करायचा हा प्रश्न असतो, त्यावेळी तुम्ही
तुम्ही मस्तपैकी हे लसूणी घावण केलं तर ह्याला कोणत्याही प्रकारे भाजी किंवा चपातीची गरज नाही. अगदी तुम्ही मस्तपैकी कुरकुरीत असे हे घावण बनवू शकता. मुलांना मोठ्यांना आवडणारी आणि अगदी छानपैकी परफेक्ट होणारी रेसिपी आहे. आणि सोडा नाही आहे, इनो नाही आहे, तरीही अगदी मस्त होते. छानपैकी हे कुरकुरीत घावण तयार झाले. तुम्ही हे नुसते किंवा कोणत्याही चटणीसोबत देखील सर्व करू शकता. तुम्हाला माझी आजची ही युनिक आणि भन्नाट रेसिपी कशी वाटली हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तरच माझ्या व्हिडिओला लाईक करा, नाही तर तुम्ही माझ्या व्हिडिओला डिसलाईक देखील करू शकता. चला तर मग भेटत असेल काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त रहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय बाय.